हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। बुर्लीत गाडीची लाईट खाली करण्याच्या कारणावरून एकास गंभीर मारहाण, तिघांविरुद्ध चोरीचा पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा। बुर्ली तालुका पलूस येथे रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या गाडीचा अप्पर लाईट खाली करण्यास सांगितल्याने राग धरून तिघा तरुणांनी शीतल पाटील राहणार बुर्ली वय 40 यांना घरात घुसून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजता घडली। या प्रकरणी शनिवारी 14 रोजी पलूस पोलीस ठाण्यात शीतल पाटील यांनी फिर्याद दाखल केली। त्या आधारावर पलूस पोलिसांनी आरोपी प्रज्वल विश्वास गडदे, अभिषेक विश्वास गडदे आणि विराज सयाजी काळे सर्व राहणार बुर्ली तालुका पलूस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शीतल पाटील हे चारचाकीतून बाहेरून आले होते। ते रस्त्यावर गाडी उभी करून थांबल्यावर आरोपींनी त्यांना गाडीचा अप्पर लाईट खाली करण्यास सांगितले, परंतु त्यांनी तो निर्णय अंमलात आणला नाही। याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या घरात प्रवेश केला। त्यानंतर प्रज्वल गडदेने काठीने, अभिषेक गडदेने टॉमीने छाती, पोट, पाठ व पायावर जोरदार मारहाण केली, तर विराज काळेने हाताने व लाताबुक्क्यांनी मारहाण करत कड्याने डोळ्यावर प्रहार केला। या मारहाणीत शीतल पाटील गंभीर जखमी झाले आहेत। तसेच आरोपी प्रज्वल गडदेने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे 3 तोळे वजनाची अंदाजे 1,20,000 रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटलं आहे।